गेल्या 8 ते 10 महिन्यापासून मराठवाड्यामध्ये गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील ठेवीदार व खातेदार यांचे पैसे मिळणे मुश्किल काम आहे. याबरोबरच सुरेश कुटेंची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्यांची ती ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अनेक ठिकाणच्या ठेवीदार व खातेदार यांनी आपले पैसे मिळावेत म्हणून गेल्या 8 ते 10 महिन्यापासून विविध आंदोलनं करत शासन प्रशासनाकडे तक्रारीचा पाऊसच पाडलाय. याबरोबर विविध राजकीय नेते मंडळी यांच्याकडेही तक्रारी केल्या. यात आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांची ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यात सोमय्या यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील पैसे मिळणे मुश्किल काम आहे, याबरोबरच सुरेश कुटेंची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली असं सांगितलंय. तर दुसरीकडे सोमय्या यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे ठेवीदार व खातेदार यांनी नकारात्मक विचार करू नये. यामुळेच अशा नेत्यांचे खरे स्वरूप कळून येते. आपला पैसा घामाचा व कष्टाचा आहे, कुणा सरकार किंवा राजकीय पक्षाचा किंवा सुरेश कुटेच्या बापाचा नाहीये. आपण कायदेशीर शांतप्रिय मार्गाने आपला संपूर्ण पैसा परत मिळूच, फक्त आपल्याच ठेवीदारांची एकजूट दाखवून द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया ज्ञानराधाचे ठेवीदार व खातेदार यांच्यातून उमटत आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये किरीट सोमय्या यांनी सांगितले की ज्ञानराधा व सुरेश कुटे यांनी फार मोठी फसवणूक केलेली आहे. याबाबत मी न्यायालयीन प्रक्रिया व इतर बाबतीत कारवाईच्या मागे लागणार असं आश्वासन दिलं. काय म्हणाले किरीट सोमय्या आपण ऐकूया. हॅलो. हा नमस्कार सर, गुड मॉर्निंग. मी काल बोललो तर त्याला भारतीय जनता पक्षातून त्याला हाकलून दिला आता. हो मॅडम, थँक्यू साहेब, ते केलं, चांगली गोष्ट आहे. आणि ते काल तुम्ही सांगितल्यानंतर मी फार गंभीरतेने विषय घेतला. हा. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे दोघांशी बोललो. हा. म्हणून असा बदमाश माणसाला ठेवता येणार नाही. हो सर. आता तो एक भाग झाला. दुसरी गोष्ट जी आहे ती अशी की त्याच्यावर कारवाई करायला लावू, ज्या प्रॉपर्टी मिळेल ते जप्त करायला लावू, पण त्या प्रॉपर्टीवर इन्कम टॅक्स पण आता अटॅचमेंट करणार, ईडी पण करणार. हो सर. हो सर. आणि त्या सगळ्यातून ते प्रॉपर्टी विकून पैसे मिळणं हे 10-20 वर्ष मिळत नाही. म्हणून मी खोटी आश्वासन देत नाही. बाकी लोकांची गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. म्हणून मी सांगितलं त्याच्यावर जबरदस्त कारवाई करायला लावणार. याचा पाठपुरावा मी करणार, कारण की आता त्याला हाकलून दिलाय, व्यवस्थित पाठपुरावा करणार. आणि तुम्हाला व्हॉट्सअप करतोय त्याला पार्टीतून हाकललं त्या पत्राची प्रत. आणि आज उद्या मी बोलतो सगळ्या पोलीस अधिकारी, काहींची काल बोलून त्याच्या मागे ऍक्शन जोरात होणार तेवढं बघतो. हो सर. हो सर. ठीक आहे. थँक्यू साहेब. फक्त अजून एक रिक्वेस्ट आहे आमची. हा बोला. की आता तुम्ही जसं मला काल सांगितलं ना की पैसे भेटत नाहीत, त्याच्यामुळे बरेच लोक स्वतःवर नाराज झालेले आहेत. तरी एक तुम्ही तुमच्यातर्फे, मी हे म्हणत नाही की तुम्हाला मी प्रेशर टाकत नाही, दबाव टाकत नाही, काही करत नाही, की डिपॉझिटरचे लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत साहेब. खूप गरीब लोक आहेत त्याच्यात, खूप गरीब लोकांचे डिपॉझिट आहेत. फक्त ते भाषण सोडून दे रे, काम सांग. मग काय तर तुम्ही जे आता सांगितलं ना की फक्त आता एवढं एक करायला पाहिजे की बाबा हे पैसे मिळणार नाहीत असं न म्हणण्याऐवजी की बाबा प्रयत्न नो, ही बदमाशी आणि लबाडी आहे, बेईमानी आहे. ते सगळं सरकारी प्रक्रिया न्यायालय करणार. हे बाकीचं प्रॉपर्टी विकून पैसे आले त्यानंतर वाटप करणं हे कोर्टाच्या हातात आहे. हो सर. हो. मी असं बोलायला गेलो तर कोर्ट मला 2 झापट मारणार. आणि कोर्टात 10, 20, 30 वर्ष लागतात. इन्कम टॅक्स म्हणायला आम्हाला पैसे घ्यायचे आहेत, त्यांनी जमिनी ते एवढ्या दुसऱ्यांच्या नावावर जमिनी केलेल्या असतात की इथे येतच नाही, ईडी जप्त करणार. म्हणून हे साहेब ईडीच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यावर ऑलरेडी झालेले आहेत. ईडी आता स्पष्ट कठोर मराठीत सांगतो, हे पैसे परत मिळणं हे मोस्ट इम्पॉसिबल काम आहे. कुठला तरी चमत्कार झाला, कुठला तरी हे कडक न्याय नाही बोलायचं. मी चुकूनी लोकांना सांगणार नाही पैसे परत मिळणार. नाही सर, तुम्ही जर प्रयत्न केला तर भेटले तर हजारो लोकांचे जीव वाचतील साहेब.
तुम्ही No. प्रयत्न केल्यानंतर तुमच्या हे बघ, हे मार्फत होऊ बाबा. शकतं साहेब. तुम्ही नाही. तुमच्यामध्ये तेवढी ए यार, तू तेवढी भाषण पावर करून आहे, काय उपयोग आहे का? आता तुमच्यामध्ये पैसे पावर आहे परत साहेब. हॅलो, हा हा बरं, ऐकून तुमच्यामध्ये घेतलं तेवढा तुझं. पावर आहे. तुम्ही जर हजारो लोकांचे पैसे मिळवून दिलात. हे नाही बघ, मी कारवाईचा मागे लागणार. चल, हो. एवढं नक्की वचन देतो. हो, कारवाईचा मागे जोरात लागणार, जोरात. ओके. ओके सर, ओके सर. पण मी हे नाही बोलणार पैसे परत नाही मिळणार. कारवाईचा मागे लागणार, सदा होणार, प्रॉपर्टी जप्त होणार आणि न्यायालयाला विनंती करणार की लवकर याचा फैसला करा. ओके. हो, म्हणून सर तुमचे ह्याच्या एवढं, आधीचे हा. आम्ही पाहिलेले कारण की कारवाया, अरे म्हणून बाबा, तुमच्या अरे बाबा, कोर्टाचा पुढे मला नाही म्हणतायत. कोर्ट मला जेलमध्ये टाकणार. नाही, म्हणून मी नाही, हे सांगणार, न्यायालयात जोरदार पाठपुरावा करणार. ओके सर, ओके सर. थँक्यू, धन्यवाद. आणि धन्यवाद साहेब. कधी त्या लोकांना तुमचे 5-15 लोक आले मला भेटायला तर मी हे व्यवस्थित म्हणणार. हा, ठीक आहे. मग बावनकुळे सर, जाऊ द्या सर, आता क्रॉस नाही. बावनकुळेचं तर मी पत्र पाठवतो ना, त्यांना हाकलून दिलं, विषय संपला. हो का? आणि मी आता जोरदार पत्र व्यवहार सगळं तुम्हाला पाठवणार. तुम्ही आणि सांगायचं तिथे. याच्यात एक गैरसमज होतोय सर सगळ्यांचा की बीजेपी यांना प्रोटेक्ट करते असा अरे अर्थ आहे. झाला ना दादा, आता हाकललं त्याची परत ती कॉपी पाठवतो ना तुला भाऊ. ओके आणि सर. मी सांगणार ना, तुम्ही मला भेटायला आलात कोणी तर मी हे सगळं सांगणार तुम्हाला. बरं बरं साहेब, थँक्यू, धन्यवाद. हा, तुम्ही करतो चांगलं करतो मोटिवेट मी. केलात. 1-2-4 दिवसात माझा व्हिडिओ पण बनवून पाठवणार. बस ओके सर, गुंतवणूक थँक्यू, करा धन्यवाद नका. साहेब. धन्यवाद साहेब. ओके 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 सर.